ही बघा आपली काळी मैना. इथं असं सामान सगळं सोडून गेलो, हेल्मेट, बॅग, जॅकेट सगळं. खूप टाइम पासून या राईडचा वेट केला होता आणि आज फायनली करतोय आपण राईड. पहिली आपल्याकडे कोकणातली होळी दिसलेली आहे मित्रांनो. हे खरे हिडन जेम्स आपण एक्सप्लोर करतोय, ही आपली खासियत आहे. ही जी गाडी आहे ना, तुम्ही ऑफ रोड म्हणू नका, ऑन रोड म्हणू नका, सगळीकडं आपला टॉप नॉच परफॉर्मन्स देते. चला तुम्ही पुढे चला. हो व्हेज व्हेज व्हेज. कालच्या राईडमध्ये काहीच थकवा जाणवला नाही. तो प्लॅनिंग चालू होतं, प्लॉटिंग चालू होतं, बजेट मॅनेज होत नव्हतं. दिसला का मित्रांनो? मुंगूस दिसला का? हे बघा, ते बघा, ते बघा, ते बघा. हा बाई, मला बघ, मला बघ, तू मला बघ. चांगला दिवस झालाय, म्हणजे मंदिराच्या बाहेर निघताच मुंगूस दिसला. वा, आज एकदम चांगला दिवस जाणार आहे बहुतेक. मंदिरामध्ये गेलो आणि एवढं प्रसन्न वाटलं ना, लय भारी वाटलं यार. एवढी शांतता होती ना तिथे मंदिरामध्ये, जबरदस्त. म्हणजे मन प्रसन्न झालं. मी जरा 5-10 मिनटं तिथं बसलो. माझ्या राईट साईडला बघा मस्त हरणे बंदर आहे. इकडे बघा पूर्ण बोटीच्या बोटी आहे जागेवरती थांबलेला. हा बसचा कसा डेपो असतो तसा बोटींचा हा बंदर आहे. हरणे बंदर बोलतात त्याला, हरणे बंदर. काय सुंदर बंदर आहे. इथं आपण आता जास्त थांबणार नाहीये, आपण डायरेक्ट जातोय दाभोळला, चंडिका मंदिरला भेट देण्यासाठी. तर विचार करतोय पहिलं दापोलीला काहीतरी खाऊया, पोटात टाकूया, मग दाभोळच्या दिशेने रवाना होऊया. जस्ट वरती आलो हरणे बंदर सोडून, आणि जो वरतून व्ह्यू दिसतो ना, एक नंबर असा व्ह्यू दिसतो इथून. बघा दाखवतो तुम्हाला, पूर्ण हरणे बंदर खाली दिसतंय. आपण एकदम तिकडून आलो. ते तिकडे मागे लाईट हाऊस दिसतंय का, तिकडे तिकडून आलो आपण. हे जे आहे ना, हे कड्यावरच्या गणपतीचं मंदिर आहे. आणि मग आपण इकडून असं वरती गेलो, परत इकडून खालून, मग इकडून असं मग हरणे बंदरला आलो. बाईक बद्दल तुम्हाला खरं सांगायचं, खरंच ही बाईक मी खूप सॅटिस्फाईड आहे. ही बाईक चालवून ह्या कोकण राईडला सिलेक्ट केल्याबद्दल. 2 दिवसापूर्वी मी एक इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती मित्रांनो, आपल्या कोकण कोस्टल राईडसाठी कोणती बाईक सिलेक्ट करू. त्याच्यामध्ये हिमालयन 410 होती आणि KTM 390 ॲडव्हेंचर होती. 70% लोकांनी हिमालयनला प्रिफरन्स दिला होता. तुमचं ऐकलं मित्रांनो. मला पण आतून पर्सनली वाटत होतं की हिमालयन 410च घेऊन जावी. KTM 390 ऑलरेडी आपण गोवा राईडवरती चालवली होती, तर ही मला थोडंसं यूज टू व्हायचं होतं या मशीन बरोबर. ही मशीन आहे ना, हेवी मशीन आहे. हे चालवणं म्हणजे साधी काम नाही आहे. ऑल राईट. तर मित्रांनो, आपण आता दापोलीमध्ये पोचलेलो आहे आणि इथून आता दाभोळला जायचं आपल्याला. दाभोळ इथून आहे 27-28 किलोमीटर. कुठून राईट आहे, इथून कुठून तरी राईट दाखवलं होता मला. राधाकृष्ण मंदिर बनतंय आता. दापोली नगर पंचायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बघा. या चौकात आल्यानंतर जावा काकी, जावा तुम्ही जावा. हां, या चौकात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे एक हे होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक. तर मी असा विचार केला की दापोलीमध्ये काहीतरी खाऊया. भूक लागली. नाश्ता सकाळपासून असा नाश्ता नाही केला. विचार करा तुम्ही, 12 वाजत आले, 12 वाजून 12 मिनटं. दाभोळमध्ये जाऊन जाता जे पण आहे काहीतरी करायचं. काय होतं माहिती आहे का, तो फ्लो तुटला ना, मग जास्त टाईम निघून जातो, किंवा ते ब्लॉगचा तो एक मूड असतो तो पण निघून जातो, आणि मग परत त्या झोनमध्ये यायला थोडासा वेळ निघून जातो आणि मग काही गोष्टी मिस होतात. तर त्या गोष्टी मला मिस नाही करायच्यात. कालच्या राईडमध्ये काहीच थकवा जाणवला नाही. आजच्या राईडमध्ये थोडासा थकवा जाणवतोय. म्हणजे हात थोडेसे रिस्पॉन्स करणं बंद करते, म्हणजे खडल्यासारखे होतात. ते ब्रेकिंग करतोय ना, तर तुम्हाला थोडंसं प्रेशर अप्लाय करायला लागतोय. स्मूथ होत नाही आहे. बसायला पण आता मला थोडंसं एक कम्फर्ट पोझिशन शोधावं लागते. कालच्या राईडमध्ये आणि आजच्या राईडमध्ये थोडासा फरक आहे, खूप जास्त नाही. एवढा पण जास्त त्रास नाही होते मला. गाडीबद्दल तुम्हाला सांगायचं होतं की आपण आता सध्या चालवतोय हिमालयन 410 cc ची ॲडव्हेंचर टूरर गाडी. खरं सांगू का, माझं पहिल्यापासून हेच प्रेम होतं. माझी ड्रीम बाईक होती पहिली ॲक्च्युली, जेव्हा आपल्याकडे गुल्लक नव्हती, एक्सपल्स नव्हती, तेव्हापासून आपल्याकडं जिक्सर
SF 160 होती. ही जी गाडी आहे ना, तुम्ही ऑफ रोड म्हणू नका, ऑन रोड म्हणू नका, सगळीकडं आपला टॉप नॉच परफॉर्मन्स देते. ऑफ रोडला जर गेला जास्त डाऊनफॉल होत नाही, म्हणजे गाडी स्किट नाही मारत किंवा त्याला प्रॉपर तुम्हाला ब्रेकिंग किंवा सस्पेन्शन वगैरे चांगले काम करतात. ऑन रोड जर म्हटलं लॉंग टुरिंगसाठी ही बाईक एनी टाईम कन्सिडर करू शकता, कारण की खूप जास्त सीट कम्फर्ट आहे. सिटिंग पोश्चर एकदम सरळ आहे, म्हणजे असा 90 डिग्रीमध्ये मी बसतोय. आणि हँडल बघा एकदम स्ट्रेट आहे, एकदम स्ट्रेट, हात बेंड करायला लागत नाही आहे. त्यामुळं 400, 500, 1000, 2000 किलोमीटर आरामशीर तुम्ही करू शकता. जास्त थकवा जाणवत नाही बिलकुल. बिग थँक्स टू हॅरी भाऊ, आपल्याला त्यांनी बाईक दिली 4 दिवसाच्या राईडवरती. त्याला मी सल्यूट करेल, कारण की भावा एक नंबर कंडिशनमध्ये बाईक ठेवलेली आहे तू. टायर नवीनच टायर आहेत, हार्डली 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी टायर बदललेले. त्याच्यानंतर काय 1000-1 किलोमीटर पण नसेल चालली. मोस्ट ऑफ त्याची गाडी घरीच असते ऑफिसला गेल्यानंतर. त्याच्यानंतर त्यांनी सर्व्हिसिंग प्रॉपर केलेली आहे. लास्ट महिन्यामध्येच काहीतरी चेन सॉकेट त्यांनी चेंज केलं होतं. हॅरी भाऊ, तुझं याच्यामध्ये नुकसान आहे आणि माझा फायदा झाला हे की तू एवढं सगळं काम केल्यानंतर तू तिला चालवायचा आनंद नाही घेऊ शकला, आणि मी तिचा पुरेपूर फायदा उचलतोय आता. मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये गाडी ही सगळ्यात जवळची गोष्टी असती मुलांसाठी. प्लीज जवळची बाईक दुसऱ्याला देणं म्हणजे जीवावरती काळजावरती दगड ठेवून द्यावी लागते. तो व्यक्ती त्याच व्यक्तीला देतो जो व्यक्ती त्या गाडीची, त्या मशीनची इज्जत करतो, रिस्पेक्ट करतो आणि व्यवस्थित चालवतो. एकाच जागी बघा किती सुपारीची जागा आहेत, आणि तिथं सुपारी दिसते का तुम्हाला? ती ऑरेंज कलरची सुपारी आहे. एक नंबर. किती जागा आहेत, किती झाड आहेत एका जागीच. वा वा वा. त्या साईडला जरा बघूया का? ओ भाई, खाली एक नंबर जागा आहे रे. कुठून जाऊ शकतो इकडे? काय सुंदर जागा आहे यार, काय सुंदर जागा आहे. जर जायला भेटलं तर थांबा, मी बघतो तुमच्यासाठी मित्रांनो. काय पण तुमच्यासाठी काय पण एवढंच की कोणाला तरी विचारावं लागेल. जर कोणी पाहिजे म्हणजे विचारलं ना, म्हणजे कसं टेन्शन नाही राहणार आजूबाजूला. कोणाला विचारू यार, कुठून जाऊ शकतो? तर तिथं समोर त्या जागेवरती कसं जाऊ शकतो? तिथं जायचं मला, त्या तिथं खाली नदीमध्ये. हां, कसं जायचं? इथून उतरून जा. चालत जायला लागेल? हो, चालत जा. नदी म्हणजे आतमध्ये रस्ता नाहीये. नाहीये? गाडी नाही जाणार. हां, तिथे गेट आहे. तिथं मागे गेट आहे का? बरं. मग गेला तरी चालेल इथून. काय पण तिकडून जवळ पडेल ना? गेटने कोणाची सर्वे करायचं? मी असंच, मला ती जागा आवडली म्हणून मी फक्त नदीच्या तिथं जायचं आहे मला फक्त. हा चालेल, तिथे घ्या. तिथे गेट आहे. हां, असं बघा. ठीक आहे, विचारतो तिथे. एवढी सुंदर जागा आहे ना, एवढी सुंदर जागा आहे ना. मी पुढं गेलो असतो तर ही जागा मिस झाली असती. खाली कोणी आहे की नाही माहीत नाही, पण आपण एकदा जाऊन चेक करूया. हो 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 हो, काय जागा आहे भाई. हो माहीत कशी जागा आहे. हे खरे हिडन जेम्स आपण एक्सप्लोअर करतोय, ही आपली खासियत आहे. ही लिंबू पडलाय, लिंबाचं झाड इथं आहे काय? नाही, नारळ आहे. मला वाटलं लिंबू आहे, पण हा छोटासा नारळ आहे जो की मोठा व्हायच्या अगोदरच गळून गेलेला आहे. बघा ना काय जागा आहे. पूर्ण नारळाची, पोपळीची, सुपारीची एवढी उंच उंच झाडे आहेत. एवढी शांतता वाटते ना. फक्त आवाज आहे का पक्ष्यांचे. इकडे बघा, ही सर्व छोटी छोटी सुपारीची झाडं आहेत. हे सुपारीचे झाडे, हे सगळी सुपारीची झाडं आहे. हीच झाडं मोठी होऊन अशी बनतात बघा. ओ भाई, काय व्ह्यू आहे. दिस इज कॉल जन्नत. कोकणातलं खरं सौंदर्य हेच आहे. ज्याची कोणाची ही जागा असेल ना भाई, मी म्हटलो ना, तो माणूस श्रीमंत. जागेचं मोल आहे म्हणून श्रीमंत नाही, तर जागा एवढी सुंदर आहे म्हणून तो श्रीमंत आहे. इकडे पण एक विहीर आहे. काय ग्रीन पाणी दिसतंय. फुल ग्रीन पाणी. हे बघा काय व्ह्यू आहे, काय नजारा आहे. इकडं झाडं, इकडं मस्त नदी आहे. क्लीन पाणी आहे, क्लीन. खालची दगडं मला दिसतात पूर्ण. अशा जागा आपल्या आवडत्या जागा आहेत. शांत, तिथं कोणीच नाही, तुम्ही आणि फक्त तुम्हीच. मस्त ना.
मित्रांनो यार काय जागा होती ती, बघितली ना तुम्ही, काय सौंदर्य होतं त्या जागेचं. असं वाटत होतं की तासन तास तिथं बसत राहावं. आपल्याकडे टाईम नव्हता एवढा, बट 10 मिनटं मी तिथं थांबलो. 10 मिनटामध्ये ती जागा आपलीशी वाटायला लागली, म्हणजे खूप जवळची जागा मला वाटायला लागली. शांत पक्ष्यांचा आवाज येतोय, सूर्यप्रकाश मस्त त्या झाडांमधून खाली पडतोय, नदी आहे, नदीचं हिरवंशार पाणी. भाई एक नंबर जागा होते, एक नंबर. म्हणजे स्वप्नातली जागा असते ना ती जागा. हेच तर आपण शोधायला आलोय कोकण कोस्टल राईडमध्ये. फेमस ठिकाणं तर सगळेच एक्सप्लोअर करतात, आपण पण करतोयच, पण त्याच्याबरोबर आपण अनएक्सप्लोर्ड आणि हिडन जेम्स असे मी स्वतः शोधलेल्या जागा पण एक्सप्लोअर करतोय. मी ह्या कोणाच्या बघितलेल्या नाही, तुम्ही आता ब्लॉगमध्ये पण बघितलं. ऑन द स्पॉट अशा जागा आपल्याला भेटतात आणि आपण एक्सप्लोअर करतोय. सुपर्ब एक नंबर. तर आपण आता स्वयंभू चंडिका मंदिराच्या दाभोळ कमानमधून आतमध्ये आलेलो आहोत. तर चंडिका मंदिराला पहिलं आपण व्हिजिट देऊया, मग प्रॉपर दाभोळमध्ये जाऊन लंच करूया, कारण की आत्ता वाजलेत 12:56. ऑल राईट. तर मित्रांनो आपण आता मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहे. स्वयंभू चंडिका देवीचं मंदिर, जे की दाभोळच्या अलीकडे. आतमध्ये जाऊया, पाय पडूया. माझ्या आजूबाजूला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येतोय का ढोल ताशाचा? संध्याकाळी होळी आहे ना, तर त्यामुळे मस्त होळीची तयारी चालू आहे. भयंकर गरम होते. चंडिका देवीचा तुम्हाला इतिहास सांगतो इथला थोडाफार, जेवढा मला माहिती आहे आणि लोकांकडून कळालं आहे आणि इंटरनेटवरती पण आहेच. पूर्ण एक रॉक आहे, म्हणजे एक दगड आहे. पांडवकालीनपासून हा दगड आहे. पांडव काळामध्ये या दगडाला कोरून पांडवांनी एक गुफा बनवली होती आणि त्या गुफेमध्ये ते तप करत असायचे. तर मग काही कालावधीनंतर इथल्याच एका लोकांना यमुनापुरी यांच्या स्वप्नामध्ये आली आणि त्यांना मार्गदर्शन केलं की मी इथे अशा ठिकाणी आहे, पाण्याच्या ठिकाणी आहे असं सांगितलं. आता इथे खाली एक झरा पण आहे, तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर त्या ठिकाणी असं त्यांना खूण सांगितली त्यांच्या स्वप्नामध्ये. तर मग त्यांनी तिथे जाऊन बघितलं, त्यांना मग परत प्रसन्न झाली. मग तेव्हापासून ते तिथं पूजा करू लागले. मग ते पूजा करत त्यांची ही 34वी पिढी आहे की ती आता पूजा करते चंडिका देवींची. बघितलं ना, एवढं सुंदर सुरेख मूर्ती आहे. दगडामध्ये, अख्खी दगडामध्ये अर्धी मूर्ती दगडाच्या खाली आहे आणि अर्धी दगडाच्या वरती आहे. तिला सजवून वगैरे एवढं भारी नटवलेलं ना, मस्त वाटली. सुंदर डोळ्यामध्ये जे तेज दिसत होतं ना, काय बोलू. तुम्ही इथं येऊन एकदा एक्सपिरियन्स केला पाहिजे अशी गोष्ट. ही बघा आपली काळी मैना. इथं असं सामान सगळं सोडून गेलो, हेल्मेट, बॅग, जॅकेट सगळं. आता मंदिरात येतोय म्हटल्यानंतर कसली भीती नाही का. हे बघा मित्रांनो, दापोलीकडून आल्यानंतर लेफ्ट साईडलाच तुम्हाला ही दाभोळला जायच्या अगोदर चंडिका देवीची मंदिरची कमान दिसेल आणि तिथून आतमध्ये जायचं. आता मी तिथून जस्ट बाहेर पडलो आणि लेफ्ट साईडला डायरेक्ट दाभोळला जाणार आणि लंच करूया. थोडासा प्रॉपर लंच करूया, पोट भरेल असं, म्हणजे संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही. कारण की काय होतं, काल माझा प्रॉपर लंच नाही झाला. वडापाव, मिसळ, थोडंसं काहीतरी डाळ भात चपाती असं काहीतरी बघू. व्हेजच खाणार आहे, कारण की नॉनव्हेज आज नाही खायचं आहे मला. आज होळी आहे, आपला सण आहे. चला तुम्ही पुढे चला. व्हेज पाहिजे मला. हो व्हेज. काकाला जस्ट आता इथं मागं विचारलं काकाला की दाभोळमध्ये सगळ्यात भारी रेस्टॉरंट कुठलं व्हेज जेवणासाठी, तर ते बोलले मी दाखवतो चला तुम्हाला. मी बोललो अहो कशाला तुम्ही कष्ट घेताय. अहो नाही म्हटलं, माझं काम झालं, तुम्ही चला, तुम्ही आमचे पाहुणे आहेत, कोकणात आलेत, लांबून आलेत, तर चला मी दाखवतो. मग आता ते मला रेस्टॉरंट दाखवण्यासाठी घेऊन चाललेत. त्याच्यानंतर मला फेरी बोटकडे कुठं जायचं, म्हणजे जेट्टीला, दाभोळ जेट्टीला कसं जायचं ते पण मला गाईड करतील. अरे वा, आस्वाद हॉटेल इथे शाकाहारी जेवण तुम्हाला भेटेल. हां, इथे फेरी बोट इथं समोरच आहे ना. अरे वा, धन्यवाद काका, आभारी आहे.
ओके, गोप्रो तोपर्यंत आपण चार्जला लावलेलं आहे. तोपर्यंत आपली थाळी आली पण. त्याच्यामध्ये 2 चपाती आहे, 1 चवळीची भाजी आणि ही कोणती आहे माहीत नाही आहे. हे सालाड आहे, लोणचं आहे, राईस आहे. साधी थाळी आपण मागवलेली आहे. 1 पापड आहे. साधी थाळी मागवली आहे, त्याच्यामध्ये 2 चपाती खाईल आणि थोडंसं राईस खाईल. दुपारचे जेवण जर जास्त केलं तर झोप येऊ शकतो. 1 पेस्टिसची चटणी आहे. तर आता वाजले 1:24. आपल्याकडे फक्त 10 ते 15 मिनटं आहे. 10 मिनटात आपल्याला 5 मिनटाला झालं जेवण. 10 मिनटामध्ये संपूर्ण डायरेक्ट समोरच जेट्टीचं हे प्लॅटफॉर्म आहे. ते जेट्टी पकडायची, डायरेक्ट मुंबईला जायचं. आपण आता दाभोळवरून जेट्टी पकडली, ती धोपेला जाणार आणि धोपेवरून मग आपण गणपतीपुळे वगैरे करत करत रत्नागिरीला स्टे करणार आहे. अजून 100 किलोमीटर बाकी आहे. जेट्टीने प्रवास का करतो माहिती आहे का? कारण की म्हणजे पूर्ण मध्ये जे पाण्याचं अंतर आहे ना ते कमी आहे आणि जेट्टीने हार्डली 10 ते 15 मिनिटामध्ये तुमचं 40-50 किलोमीटरचं अंतर कमी होऊन जातं. त्यासाठी आपण जेट्टीचा यूज करतो. तर मित्रांनो, आपण आता धोपवे जेट्टीमधून बाहेर आलेलो आहे. तर आता आपल्याला जायचं आहे इकडे, कुठे यार, अबे जल्दी बोल. आता आपल्याला जायचं आहे हेदवीला. तत्पूर्वी आपल्याला गुहागर लागेल, वेळणेश्वर लागेल, त्याच्यानंतर मग हेदवीला गणपती मंदिर पण आहे आणि श्री स्वामी समर्थांचा मठ पण आहे. हे बघा, कोकणी माणूस आणि शिमगा. आज होळी आहे, तर पूर्ण कसं सेलिब्रेशन चालू आहे बघा तिथे. हॅपी होळी, दिवाळी. हॅपी होळी म्हटल्यावरती हॅपी दिवाळी बनते. बोटीला बघ जवळून बघा, फोम वगैरे लावलं आणि सुकायला ठेवली मे बी थोडीशी. मुंगूस, दुसरा मुंगूस दिसला का? आजच्या दिवसामध्ये आपल्याला 2 वेळा मुंगूस दिसलेला आहे मित्रांनो, 2 वेळा. आणि आपण खूप लकी या बाबतीमध्ये की आपल्याला रोडला मुंगूस दिसतो, मोर दिसतो, काय ना काय प्राणी दिसतात. अंजनवेल, दीपगृह, लेफ्ट, गोपाळगड, गुहागर सरळ 10 किलोमीटर. आपल्याला पहिलं गुहागर गाठायचं आहे. आता मस्त आपलं जेवण झालं आहे ना, तर हळूहळू डोळे बारीक व्हायला लागलेत माझे, झोप यायला लागले. म्हणून आता मला तुमच्याशी गप्पा मारायला लागणार आहेत, नाही तर मग मला झोप येईल माहिती आहे का. ए भाऊ, कुठं चाललाय? मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंतचा अपडेट देतो. आज हा 4था एपिसोड आहे कोकण कोस्टल बाईक राईडचा. आपण पुण्यावरून बाईक राईड चालू केली होती. तामिनी मार्गे आपण अलिबागला गेलो. अलिबाग मार्गे आपण दिव्यागर करत आपण हरिहरेश्वरला काल थांबलो होता. हरिहरेश्वर नंतर आपण समोर सकाळी दाभोळ जेट्टीपर्यंत प्रवास केला. दाभोळ जेट्टीपासून आता मग हा पुढचा रत्नागिरीपर्यंतचा प्रवास आहे. 1.5 दिवसामध्ये असं वाटतंय ना, नुसतं आपण रोड जेट्टी हाच प्रवास चालू आहे. डोळ्याला फक्त समुद्र दिसतोय. मजा येते. खूप टाइमपासून या राईडचा वेट केला होता आणि आज फायनली करतोय आपण राईड. एक नंबर वाटते, भारी. एखाद्या पिंजऱ्यामधला पक्षी जर पिंजऱ्यातून बाहेर तुम्ही सोडून दिला तर तो पक्षी काय करेल ह्याचा अंदाज आहे ना तुम्हाला. तसंच काहीसं होतं माझ्याबरोबर. खूप दिवसापासून आपल्याला जायचंय कोकण राईड करायची आहे, एक्सप्लोर करायचंय. तो प्लॅनिंग चालू होतं, प्लॉटिंग चालू होतं, बजेट मॅनेज होत नव्हतं, फॅमिली रिझन सगळं काही मॅनेज, सुट्टी बिट्टी सगळ्या गोष्टी आता यावेळेस बॅलन्स झालेल्या आहेत. फायनली जाऊन कोकण कोस्टल राईड करतो. जीवनामध्ये अजून काय पाहिजे मित्रांनो, काय पाहिजे? आज आहे, उद्या नाही. आपण जगायचे फक्त 4 दिवस आहेत. 4 दिवसांमध्ये आठवणी क्रिएट करा, आयुष्यभर तुमच्या पुरतील. पण लक्झरियस लाईफ जगायची असते आपल्याला, म्हणून आपण पैशाच्या मागं पळतो. तर मला असं म्हणायचं, पैसे कमवा, पैसे पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्याबरोबर ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त घराच्या बाहेर पडा. गुहागरमध्ये आलेलो आहे मित्रांनो. गुहागरमध्ये उजव्या साईडलाच बीच आहे, जवळच आहे. आपण आता गुहागर बीचला जात नाहीये, कारण की आपल्याला पुढे जाऊन रत्नागिरीपर्यंत जायचं आहे आणि आत्ता वाजलेत 2:30. हे लोकेशन बघा तुम्ही, गुहागरमधले हे लोकेशन बघा. बीच सोडून द्या. वेळणेश्वरचा जर बीच जवळ असेल, म्हणजे रोडच्या बाजूलाच एक्सेस असेल, डायरेक्ट बघायला मिळेल, तर नक्कीच तुम्हाला दाखवतो मी. ऑफरोडचा पॅच भेटला आपला. आता बघूया कितपर्यंत आहे. तो दादा बोललाच होता, तरी पण थोडासा रोड खराब आहे इकडून.
पण आपल्याला काय, आपल्याला चालेल ना, ही मशीन आपली त्याच्यासाठीच तर बनलेली आहे. हो, आत्ता टायर हे झाला होता. एवढंच की थोडा उतार आहे. सरळ असतं तर काय टेन्शन नाही. उतारायला कसं माती कुठे आणि मातीच्या खाली खड्डा किती आहे हे कळत नाही, नाही का. जाऊन जाऊन खड्ड्यावरती मातीचा थर पण साचलेला असतो. त्यामुळं आता हे इथे अशी गोष्ट सांगत होता. आता इथं सगळी माती आहे. आता ह्याच्या खाली खड्डा किती आणि माती किती हे कळत नाही कधी कधी. हो 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 हो, समोरचा व्ह्यू बघा तुम्ही. पाण्यामध्ये मस्त बोटीच्या बोटी दिसतात. ते ऑफरोडच्या नंतर बघा सुंदर असा नजारा बीचचा. काय क्लीन पाणी दिसतंय, काय क्लीन दिसतंय बघा ना. वा वा, व्हाईट सँड आणि पुढे ब्लॅक सँड. पहिली आपल्याकडं कोकणातली होळी दिसलेली आहे मित्रांनो. आज संध्याकाळी होळी पेटवतील आणि होळी सेलिब्रेट करतील. तिकडे एक छोटी होळी तयार केलेली आहे, इकडे एक मोठी होळी तयार केलेली आहेत. भारी ना. आपण तर आता संध्याकाळी नाही आहे, जर रत्नागिरीमध्ये आपण जिथं स्टे करू तिथं जर आपल्याला चान्स मिळाला कुठे होळी सेलिब्रेट करताना बघायचा किंवा होळीच्या पाया पडायचा तर नक्की करू. हे बघा, वेळणेश्वर 3 किलोमीटर, इदवी समोर 5 किलोमीटर, तवसळ जेट्टी 16 किलोमीटर, जयगड किल्ला 20 किलोमीटर, गणपतीपुळे 39 म्हणजे 40, रत्नागिरी 61 म्हणजे 60 किलोमीटर अजून आज रेमटवायची आपल्याला. वेळणेश्वर नदी जात नाही आहे आता, इकडे वेळणेश्वर आहे. आपल्याला जायचं सगळं हेदवीला, मंदिरात पाया पडू, मग तवसळ फेरी बोटला जाव्या. चला, 70 किलोमीटर कंप्लीट करून चार जागा एक्सप्लोअर करायच्या आहेत. 2 मंदिरे, सनसेट पॉईंट, आरेवारे बीचचा विचार करतोय मी, आणि गणपतीपुळेचं मंदिर. लेट्स सी कसं होतंय. जर नाही झालं तर गणपतीपुळेमध्ये आपण स्टे करू. हेदवीमध्ये आलो आहे, हेदवीमध्ये थांबलो आहे. श्री स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथे आपण आता चाललो आहे. ॲक्च्युली खूप दिवसापासून मला अक्कलकोटला जायचंच होतं स्वामी समर्थांच्या आशीर्वादांसाठी. लकीली मला कोकण राईडच्या निमित्तानं इथं यायचं मिळालं आणि इथे येऊन स्वामींचं दर्शन झालंच. ते का माहीत नाही, बट आतून मला ते एकदा आलं होतं असं की चला जाऊन येऊया, पाया पडू. मला त्यांच्याबद्दल जास्त परिचय नाही आहे, मे बी मला त्यांच्याबद्दल माहिती नाही आहे, पण मी त्यांची तेवढीच रिस्पेक्ट करतो तेवढं बाकी देवांची करतो. आणि मला माहिती आहे त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल नेहमी. तुमच्यापैकी जे कोण स्वामी समर्थांना जास्त मानत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि मला माहिती आहे स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आणि सगळ्यांच्या पाठीशी नेहमीच असतो. स्वामी तसे म्हणतात ना, भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे. लेट्स गो गाईज. चला, स्वामींचं तर इथं मठमध्ये दर्शन घेऊन झालं. आता आपण डायरेक्ट तवसाळला भेटू. तवसाळ जेट्टीवरून जेट्टी पकडणार आहे. आजच्या दिवसातली हे आपली 4थी जेट्टी असणार आहे. स्वामींच्या मठाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एवढा भारी मठ आहे स्ट्रक्चर वाईज, पण बिलकुल असा मेंटेन नाही ठेवलेला. म्हणजे मंदिरात गेल्या एवढी शांतता वाटते. फक्त ते बाबा सोडले तर अजून कोणी व्यक्ती नव्हतं तिथं. म्हणजे मी व्हिडिओमध्ये त्यांना घेतलं नाही, बट एकच व्यक्ती होता तिथं जो मठ सांभाळतो. त्याच्यावरूनच दिसून येतं ना की त्याच्यामध्ये तिथे लोक जास्त करून व्हिजिट करत नाहीत. पूर्ण असा कलरलेस होता ना, कुठल्याच गोष्टीला कलर आहे, कुठली गोष्ट अपडेटेड आहे. वर बघा मंदिराचा कळस बघा काय मस्त आहे. दशमुखी लक्ष्मी गणेश मंदिर, इथं जायचं होतं आपल्याला, बट आता सध्या वेळेअभावी आपल्याला नाही जाता येणार. हां, तर मी हेच बोलत होतो की मंदिर आहेत, मठ झाले, हे मेंटेन ठेवले पाहिजेत. म्हणजे आमच्यासारखी लोक, टुरिस्ट लोक तुमच्या गावापर्यंत एवढ्या फुलकीने आशेने येतात हे बघण्यासाठी. जुन्या गोष्टी, वास्तविक गोष्टी, पुरातन गोष्टी बघण्यासाठी येतात. तर ती गोष्ट थोडीशी कुठेतरी आहे ना एक मेंटेन ठेवली पाहिजे. तुमचं टुरिझम पण वाढेल आणि गावाचं महत्त्व पण वाढेल. मी आता जस्ट टाईम टेबल बघितलं तवसाळ जेट्टीचं, 3:40ला आहे आणि आता वाजले 3:33. 7 मिनटात आपल्याकडे 7. कसली वळणं आहेत बघा ना, झूप झूप झूप.
लोणावळा रोडची आठवण आली मला तर. जिथं असून सावलीतून रस्ता जातो ना तिथं एवढं भारी वाटतं ना, थंड थंड मस्त मस्त. तवसळची जेट्टी पकडून डायरेक्ट आपण पलीकडच्या साईडला जयगडला जाणार आहे. आणि जयगडला किल्ला आहे. आता जयगडला किल्ल्यावरती तर आपण जात बसणार नाही का. आलो आपण आता तवसळ जेट्टीला. जेट्टी लागलेली ऑलरेडी. गाड्यांची एंट्री नाही झाली अजून. मे बी गाड्या इथं आहेत अजून. आपण थोडी पुढं लावूया म्हणजे कळन आपल्याला की गाड्या घेतात का नाही घेतात. ते अजून नाही घेतात, ते लावली नाही अजून. चला